पूर्ण 15 दिवस त्यांनी तळागाळात जाऊन सलोखा राखण्यासाठी काम केलं। असे आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय सचिन बागडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या मोलाचं मार्गदर्शन करावे। आपण सर्वजण या देशामध्ये स्वाभिमानानं सन्मानानं समानतेच्या पातळीवरती जगावं यासाठी ज्या ज्या महामानवांनी विचार दिला, कार्य केलं, त्यांच्या विचारांना कार्याला सर्वप्रथम अभिवादन करतो। आजच्या या परिषदेचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक वसंतदादा साळवे, या कार्यक्रमासाठी बार्शीहून आलेल्या डॉक्टर धम्मसंगिनी, तसेच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक अंकल सोनवणे आणि विचारमंचावरील सर्व उपस्थित मान्यवर। मागच्या अनेक वर्षापासून अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे जयंती साजरी केली जाते आणि ती जयंती साजरी करत असताना इतर जयंती सारखी नसते, तर आनंदोत्सव साजरा केला जातो। परंतु आनंदोत्सव साजरा करत असताना अण्णाभाऊची जयंती ही विचारांची जयंती झाली पाहिजे। त्या जयंतीमध्ये सामाजिक प्रश्न हाताळले पाहिजे, सामाजिक प्रश्नावरती चर्चा झाली पाहिजे, यासाठी सुद्धा या ठिकाणचे कार्यकर्ते अग्रेसर असतात आणि त्या माध्यमातून दरवर्षी समाज प्रबोधनाचे कार्यक्रम देखील या ठिकाणी केले जातात। आज मुंडव्यामध्ये कार्यक्रम होत असताना दोन गोष्टींचा उल्लेख करणं या ठिकाणी महत्वाचं आहे। आज 2003 साली मला आठवतंय दलित युवक आंदोलन होतं त्यावेळी, आणि दलित युवक आंदोलनाच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक बांधायचं महापालिकेने ठरवलं होतं, बिबेवाडीचं स्मारक, आणि ते स्मारक हे बीओटी तत्वावरती बांधायचं ठरवलं होतं। आणि त्यावेळेस संघटनेच्या मार्फत आम्ही त्या गोष्टीला विरोध केला आणि त्यावेळेस प्रश्न उपस्थित केला, सगळ्या महापुरुषांची स्मारकं तुम्ही महापालिकेच्या खर्चातून बांधता आणि अण्णाभाऊंचं स्मारक हे त्यांच्या विचारांच्या विरोधी असलेल्या बिल्डरच्या पैशातून बांधता, हे आम्ही खपवून घेणार नाही। आणि त्यावेळेस अण्णाभाऊंच्या पुतळ्याच्या समोर आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं आणि त्या रास्ता रोको आंदोलनामध्ये मुंडव्यातली आपले बबन राजगे असतील, संतोष भिशे, हे सर्व कार्यकर्ते त्या रास्ता रोकोमध्ये अग्रभागी होते। आणि त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झाले आणि त्या बबन राजगे आहेत वाटतं या ठिकाणी, तर बबन राजगे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना नोकरीला लागायचं होतं आणि ते नोकरीला लागत असताना पुन्हा ती केस आपण चालवून घेतली आणि ती केस निर्दोष सुटली। महत्वाचं सांगण्याचं हेच आहे की आज बिबेवाडी सारख्या ठिकाणी जे अण्णाभाऊ साठेंचं स्मारक मोठ्या दिमाखात उभं आहे, तर त्या स्मारकामध्ये मुंडव्यातल्या कार्यकर्त्यांचा महत्वाचा सहभाग राहिलेला आहे। त्यानंतर ज्यावेळेस आम्ही संघटनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या अनुषंगाने असं म्हटलं जायचं 5% द्या, 60% द्या, अशा पद्धतीची एक चर्चा असायची महाराष्ट्रामध्ये। आणि त्यावेळेस दलित युवक आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये सांगितलं की कोणत्याही एका जातीला 5%, 60% असं देता येत नाही, तर अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण होऊ शकतं। आणि ते वर्गीकरण करण्यासाठी आम्ही सलग सातत्यानं 7 वर्षे दिल्लीला जात होतो आणि या दिल्लीला जात असताना देखील मुंडव्यातल्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांचा महत्वाचा सहभाग राहिलेला आहे आणि त्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहभागातून आज 1 ऑगस्ट 2024 ला सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आपल्याला दिसतो। ही सगळी प्रक्रिया चालू करत असताना मुंडव्यातले सर्व कार्यकर्ते हे चळवळीशी बांधिलकी मानणारे आहेत, चळवळीमध्ये सक्रिय असणारे आहेत। ते केवळ मुंडवा भागामध्ये काम करत नाहीत, तर संपूर्ण पुणे शहरामध्ये आणि सत्यशोधक बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी परिवर्तनाचं प्रबोधनाचं काम असेल त्या सगळ्या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणचे अग्रभागी असतात आणि चळवळीमध्ये सक्रियपणे काम करत आहेत। आज संपूर्ण महाराष्ट्राचं जे चित्र आहे ते चित्र अतिशय विदारक आणि आपल्या सर्वांना चिंता करण्यासारखं निर्माण झालेलं आहे। ज्या वेळेस या देशामध्ये 2014 ला
मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि महाराष्ट्रामध्ये देखील संघ बीजेपीचं सरकार आलं, त्यावेळेस पासून या महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण झालेली आपल्याला दिसत आहे. ही अशांतता म्हणजे आपल्या सर्वांनाच माहित आहे. या महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसीची भांडण लागली, त्याच्या अगोदर हिंदू मुस्लिमांचे भांडण लावली, त्याच्यानंतर आदिवासींना धनगरांना सांगितलं तुम्ही आदिवासीमध्ये इन्क्लूड करण्यासाठी मागणी करा, मोर्चा काढा. हा सगळा समाज, ह्या सगळ्या समाजामध्ये अशांतता निर्माण केली आणि त्याच्यानंतर त्यांचा हुकमी एकका राहिला होता, तो म्हणजे मातंग आणि बौद्ध. आणि नेमकं वर्गीकरणाच्या निमित्तानं त्यांनी मातंग आणि बौद्ध या दोन समूहामध्ये या महाराष्ट्रामध्ये द्वेष पसरवण्याचं काम जोराने सुरू केलेलं आहे. आणि या द्वेष पसरवण्याच्या कामी दोन्हीकडचे काय 4-5 लोक आहेत की जे संघ बीजेपीच्या लोकांच्या कचपी लागलेले आहेत. अशा माणसांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये द्वेष पसरवण्याचं जोरदारपणे काम चालू आहे. या आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये मातंग आणि बौद्ध पूर्वापार पासून असं दोन समूह असे आहेत की दोघांना कधीही मांग किंवा महार असं म्हटलं जायचं नाही. मांगा महारांनो, महारा मांगांनो, अशा पद्धतीनं दोघांना एकत्रितरित्या संबोधलं जायचं. एवढं एक घट्ट, एक जीव हे दोन्ही समूह होते. दोघांचं समदुःखी होते, दोघांचं दुःख सारखंच आहे. परंतु हे दोन्ही समूह समदुःखी असताना कुमार अय्यर यांनी त्यांच्या लवजी साळवेंवरच्या ह्याच्यामध्ये सांगितलं, ते महत्वाचं आहे की ज्या वेळेस भारतातल्या शिक्षण व्यवस्थेची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुलेंच्या माध्यमातून केली, तर ती सुरुवात करत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंनी शाळा चालू केली. परंतु शाळेमध्ये मुलं कशी काय येणार, मुलं आणणार कोण, हा प्रश्न उपस्थित राहिला. कारण का या मनुस्मृतीचे एवढे कडक आणि जाचक निर्बंध होते, शाळा हे नाव सुद्धा कोणी उच्चारू शकत नव्हतं. आणि अशा काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी शाळा चालू केली, पण शाळेत मुलं कुठली आणायची, कोण आणणार, हा ज्या वेळेस प्रश्न उपस्थित राहिला त्यावेळेस लवजी साळवे मांग आणि रानबा महार ही दोन माणसं होती की ज्या दोन माणसांनी मागवड्यात मारवड्यात गेले आणि त्या शाळेमध्ये ती मुलं आणलेली आहेत. आणि हे जे आहेत दोघ जण, त्या दोघ जणांपासून ही सुरुवात झालेली आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी या दोन जाती या अग्रभागी राहिलेल्या आहेत चळवळीमध्ये. आपल्या सर्वांना मुक्ता साळवेचं उदाहरण निबंधावरच सांगितलं. मुक्ता साळवे मातंग समाजाची होती, परंतु मुक्ता साळवे असं म्हटली का की मांगाच्या दुःखाविषयी, तर मुक्ता साळवे काय म्हणते की मांगा महाराजांच्या दुःखाविषयी, मांगा महाराजच्या दुःखाविषयी आम्ही दोघेही समदुःखी असणारी माणसं आहोत आणि दोघांनाही एकत्र वाटचाल करायची आहे, असं मुक्ता साळवेने आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे. आज आपण अण्णाभाऊंचा विचार प्रतीक म्हणून महाराष्ट्रभर स्वीकारलेला आहे. हे विचार प्रतीक म्हणून स्वीकारत असताना अण्णाभाऊंच्या अनुषंगाने एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे. अण्णाभाऊ ज्यावेळेस मुंबईला माटुंगा लेबर कॅम्प मध्ये राहत होते, त्या माटुंगा लेबर कॅम्प मध्ये असताना अण्णाभाऊंचं शिक्षण हे औपचारिकरित्या 1.5 दिवसाचं फक्त झालं होतं. परंतु अण्णाभाऊ तसे अक्षरशत्रू होते, अण्णाभाऊंना तसं लिहायला वाचायला शिकत नव्हतं. परंतु कम्युनिस्ट पक्ष चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे सक्रिय असताना माटुंगा लेबर कॅम्प या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षामध्ये असणारे शंकर नारायण पगारे, कॉम्रेड R.B. मोरे आणि साळवे हे 3 जण माणसं होती. त्या 3 माणसांनी अण्णाभाऊंच्या अक्षरलेखनामध्ये सुरुवात केली आणि अण्णाभाऊंना कम्युनिस्ट चळवळीचं हे जे तत्वज्ञान आहे, ही जी विचारधारा आहे, त्या विचारधारेची ओळख करून देण्याचं काम या 3 माणसांनी केलं आणि ही 3ही माणसं बौद्ध होती. हा सहसंबंध आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. आजपर्यंत इतिहासाच्या सगळ्या वाटचालीमध्ये आपण एकत्रितरित्या वाटचाल केलेली आहे आणि म्हणून इथली जी व्यवस्था आहे त्या इथल्या व्यवस्थेमध्ये आजपर्यंत सर्व जाती धर्माचे भांडण लावण्याचे प्रयत्न केला आणि या ठिकाणी असणारे जे 3.5% आहेत ते 3.5% आपापसामध्ये आपण बहुजन समाज भांडत बसतो आणि हे 3.5% सत्तेवरती सुखाने समाधानाने राज्य करत आहेत आणि आपल्या विरोधी धोरणं राबवत आहेत. आणि आपल्या विरोधी धोरणं राबवत असताना आज शिक्षणाचं खाजगीकरण केलेलं आहे, हजारो शाळा बंद करत आहेत, नोकर भरती थांबलेली आहे
आणि खाजगी क्षेत्रामध्ये सर्व प्रकारची आज नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि ते आमच्याकडे पात्रता नाही, आमची क्षमता नाही, पूर्णपणे शासकीय नोकर भरती बंद केली आहे. आणि या सगळ्यांकडे आमचं दुर्लक्ष हटवण्यासाठी आमच्यामध्ये आपापसामध्ये भांडणं लावली जातात आणि ही भांडणं लावल्यामुळं आज आपल्या विरोधात इथली व्यवस्था धोरणं राबवत असताना आपल्याला दिसत आहे. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला तर सुप्रीम कोर्टाच्या निकालाने आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये इथल्या व्यवस्था ज्या आहेत ती ब्राह्मणी व्यवस्था असेल, भांडवली व्यवस्था असेल, त्या व्यवस्थेने आजपर्यंत इथल्या व्यवस्थेला, विषमतेच्या व्यवस्थेला निकराने या महाराष्ट्रातली आंबेडकरी चळवळ विरोध करत आलेली आहे. आणि इथल्या व्यवस्थेला माहित आहे या महाराष्ट्रातली जी आंबेडकरी चळवळ आहे ती आंबेडकरी चळवळ सर्व क्षेत्रात सशक्त झालेली आहे. आणि ती सशक्त झालेली चळवळ ती फक्त महार समाजाला किंवा मातंग समाजाला संरक्षण देत नाही, तर या देशातल्या दलित असतील, आदिवासी असतील, भटके असतील, ओबीसी असतील, या सगळ्यांना संरक्षण देण्याचं काम त्या आंबेडकरी चळवळ या देशामध्ये करत आहे. आणि म्हणून ही केवळ या संरक्षण देण्याचं काम करत नाही, तर या देशातलं संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्वात अग्रभागी असलेली कोणती विचारधारा असेल तर ती आंबेडकरवादी विचारधारा आहे. आणि म्हणून तिथल्या व्यवस्थेच्या विरोधात लढणारी, सशक्त असणारी, प्रगल्भ असणारी कोणती विचारधारा आहे, जी आंबेडकरवादी विचारधारा आहे, आंबेडकरी विचारधारा आहे. म्हणून त्या आंबेडकरी विचारधारेला कमजोर कसं करायचं, त्या आंबेडकरी विचारधारेला कमजोर कशा पद्धतीने करता येतील यासाठीचे आराखडे त्या महाराष्ट्रामध्ये आखले गेले. आणि मग अबकड आरक्षणाच्या निमित्तानं या महाराष्ट्रामध्ये काही वक्त्यांनी उल्लेख केला, या महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिलं काय झालं असेल की त्यांनी बनावट अकाउंट ओपन केले. मातंग समाजातील युवा अमका अमका मातंग, तमका तमका मातंग अशा अकाउंट ओपन केले आणि त्या अकाउंटच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विरोधात, महार समाजाच्या विरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली. आणि साहजिकच आपल्या सगळ्यांमध्ये असा मेसेज गेला, त्यांनी पाठवला. त्यांचे हजारो लोक ट्रोलर जे आहेत की त्या ट्रोलर नोकरीला त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, त्या ट्रोलरच्या माध्यमातून त्यांनी नोकरीला ठेवलेली माणसं ही दररोज हजारो पोस्ट टाकत आहेत की जे मातंग आणि बौद्ध यांच्यामध्ये द्वेष कसा निर्माण होईल यासाठी काम करणारे हे ट्रोलर्स मंडळी सातत्याने काम करतायत. आणि त्याच्या माध्यमातून त्यांना जे साध्य करायचं होतं ते साध्य होत असताना आपल्याला दिसत आहे. मग आम्ही महाराष्ट्रामध्ये भूमिका घेऊन सांगतो की बाबांनो, दोन्हीकडच्यांना सांगत असतो की तुम्ही आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या निमित्ताने भांडताय ना, तर तुम्ही आरक्षण वर्गीकरण का झालं पाहिजे असं सांगा. दुसरे जे म्हणतात की वर्गीकरण का नाही झालं पाहिजे, ते कसं चुकीचं आहे ते तुम्ही तेच सांगा. आरक्षण का झालं पाहिजे, आरक्षण का नाही झालं पाहिजे, ह्या मुद्द्यावरती चर्चा करा ना. परंतु ह्या मुद्द्यावरती चर्चा न करता मांग कसे वाईट आहेत, मांगाची टिंगलटावाळी करणे, बाबा आणि इकडून बाबासाहेबांच्या विरोधात तुम्ही महार आहेत कसे, तुम्ही बौद्ध झालेले नाहीत, असं दोन्हीकडचे जे चार पाच मंडळे ते द्वेष पसरवण्याचं काम करतायत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याला खतपाणी घालण्याचं काम या ठिकाणी शासन व्यवस्था करत आहे. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आज एक प्रचंड मोठी ताकद या महाराष्ट्रामध्ये, आज सर्वात महत्वाचं कारण ते सुद्धा आहे की एका बाजूला की आंबेडकरी चळवळ कमजोर करणे हे त्यांचं टार्गेट आहे, परंतु दुसऱ्या बाजूला हा सुद्धा त्यांनी धोका ओळखलेला आहे की ह्या महाराष्ट्रातला आज आंबेडकरी समूह तयार झालेला आहे ताकदीने, परंतु त्यांच्यानंतरचा शोषित असणारा समूह कोणता आहे की जो त्याला शोषणाची जाणीव झालेली आहे आणि तो समाज म्हणजे मातंग समाज आहे. आणि तो मातंग समाज आज त्याला शोषणाची जाणीव झाल्यामुळं तो आंबेडकरी चळवळीच्या दिशेने आणि बाबासाहेबांचे विचार घेऊन आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वाटचाल करत असताना दिसत. आणि हा धोका त्यांना भविष्यातला दिसत आहे. म्हणून मातंग समाज हा आंबेडकरी चळवळी जाण्यापासून कसा रोखता येईल त्यासाठीच हे सगळं केलेलं षडयंत्र आहे. आणि आपल्या सर्वांनाच माहित आहे की मातंग बौद्ध समाजाची जी सुसंघटितरित्या आंबेडकरी चळवळीची ताकद आणि त्यानंतर येत असणारी आंबेडकरी चळवळीच्या दिशेने वाटचाल करत असणारी मातंग समाजाची ताकद, या दोन ताकदी जर या महाराष्ट्रामध्ये एकत्रित आल्या तर इथल्या व्यवस्थेला सळो किंवा पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही. हे इथल्या सर्वांना माहित आहे. म्हणून मग आपल्यामध्ये द्वेष पसरवण्याचं काम
जोरदारपणे ह्या महाराष्ट्रामध्ये करत असताना आपल्याला दिसत आहे. म्हणून इथल्या आज आम्ही सलोखा परिषद पुण्यात घेतली. अंकल असतील, वसंतदादा असतील, दंपसंगिनी आहेत, या सर्वांनी आम्ही चर्चा केल्या. आणि त्यानंतर आमचे सहकारी ऍडव्होकेट आकाश साबळे आहेत. आम्ही सर्व बसलो आणि ह्या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण केलं आणि विश्लेषण करत असताना सांगितलं की आपण या सगळ्या प्रक्रियेच्या पुढे गेलेली माणसं आहोत. आपल्याला काहीतरी भूमिका घेतली पाहिजे. आपला दोन्ही समूह या दोन्ही मुद्द्यामध्ये विभागला गेलेला आहे आणि आपल्याला ह्या दोन्ही मुद्द्याला पुढे घेऊन जाणारी भूमिका घेतली पाहिजे. म्हणून मग आम्ही ठरवलं की पुण्यात सर्वात पहिले आपल्याला सलोखा परिषद घेतली पाहिजे. आणि ती सलोखा परिषद ज्यावेळेस पत्रक बाहेर पडलं तर त्यावेळेस पत्रक बाहेर पडल्यानंतर अक्षरशः अंकल असतील, वसंतदादा असतील, दंपसंगिनी असतील, सगळे आम्ही या ठिकाणी बसलेले. सगळ्यांना आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग केलं. म्हणजे अक्षरशः असे मेसेज पसरवले गेले की आता कार्यक्रम पुढे ढकला, कार्यक्रम आम्ही उधळायला येऊ, कार्यक्रम होऊ देणार नाही, रद्द करा, अशा पद्धतीचे सगळे मेसेज दिले. परंतु आम्ही देखील सांगितलं इथल्या आम्हाला बाबांनो तुम्ही आमचीच माणसं आहे, तुम्हाला नाही आमचं सांगणं, परंतु इथल्या फडणवीस असेल, संघ असेल, त्या सगळ्या इथल्या व्यवस्थेच्या लोकांना आमचं सांगणं आहे की बाबांनो तुम्ही द्वेष पसरवण्याचं काम करा, परंतु आमच्याकडे अंकल आहेत, वसंतदादा आहेत, तुम्ही द्वेष पसरा, आम्ही सलोखा राखण्याचा या महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करू. ही भूमिका आपण घेतली आणि पुणे शहरामध्ये सलोखा परिषद घेतली. आणि त्या सलोखा परिषदेनंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातली सलोखा राखला गेला पाहिजे असं वाटणारी सुद्धा माणसं आहेत. त्या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या माणसांनी फोन केले आणि सांगितलं की आम्ही सुद्धा या भूमिकेच्या सोबत आहोत. आम्हाला सुद्धा वाटतंय या दलित चळवळीला कमजोर करण्यासाठी, मातंग आणि बौद्ध यांच्यामध्ये द्वेष पसरवण्यासाठी इथली व्यवस्था सातत्याने प्रयत्न करत आहे. आणि आम्ही दोन सख्य भाऊ आहोत. आमच्या दोन भावामध्ये आम्हाला कोणत्याही परिस्थितीत फूट पडू द्यायची नाही. आणि इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये समानता निर्माण करण्यासाठी लहुजी साळवे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, मुक्ता साळवे असतील, या सगळ्या महामानवांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. आणि या सगळ्या महामानवांचे विचार या देशात समता निर्माण करण्याचे आहेत. आणि या सगळ्या महामानवांचे विचार घेऊन आम्ही या महाराष्ट्रात नव्हे तर देशात समता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू. म्हणून ही आपण सलोखा परिषदेच्या माध्यमातून भूमिका घेतली. आणि निश्चितच या ठिकाणचे जे कार्यकर्ते आहेत, की मी उल्लेखच केला, कार्यकर्ते या मुंडव्या भागातले कार्यकर्ते फक्त या भागापुरते मर्यादित नाहीत, तर राज्य पातळीवरती आमच्या सोबत त्या समतावादी चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत. आणि प्रचंड विरोध असताना सुद्धा आपल्यासारख्यांना भूमिका घ्यावीच लागेल. आपण जर भूमिका नाही घेतली तर सत्ताधाऱ्यांचा हेतू साध्य होणार आहे. त्यामुळे आपल्याला टीका होईल, विरोध होईल, सगळ्या महापुरुषांना झालेला आहे. आपण अर्थात साधे कार्यकर्ते आहोत, परंतु आपण भूमिका घेणारी माणसं आहोत. आणि भूमिका घेणाऱ्या माणसांनी आजच्या कालखंडामध्ये सलोख्याची आणि द्वेषाच्या विरोधातली भूमिका घेतली पाहिजे. आणि तुम्ही सर्व मुंड्यातल्या कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं सलोखा राखण्याची भूमिका केली. त्याबद्दल चळवळीच्या वतीने तुमच्या सर्व अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून अभिनंदन करतो. आणि आज सलोखा परिषदेला आम्हा सर्वांना तुम्ही बोलवलं आणि सलोखा परिषद आयोजित केली, त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि थांबतो. जय भीम, जय लहुजी.